विविध भारती पुणे ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवन इथं यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्रातील यवतमाळचे शास्त्रज्ञ विवेक पोलशेट्टीवार यांना रसायनशास्त्रातील कामगिरीबद्दल विज्ञान युवा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आंध्र प्रदेशात अनकापल्ले जिल्ह्यामध्ये एका औषध निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटात 17 जण ठार तर 40 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या पुस्तक गाव योजनेत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर गावाची निवड करण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांनी विकत घेतलेल्या सदनिकांचं बांधकाम चांगल्या दर्जाचं असावं यासाठी महारेरा या नियंत्रक प्राधिकरणाकडून सध्याच्या नियमावलीत दुरुस्ती करण्यात आली असून त्यानुसार बांधकाम व्यावसायिकानं आपल्या बांधकाम प्रकल्पासंबंधीचं गुणवत्ता हमी प्रमाणपत्र दरवर्षी महारेराकडे सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. बऱ्याच बांधकाम व्यावसायिकांकडून बांधकामाच्या दर्जाबद्दल ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या मेट्रो मार्गिकेच्या अनुषंगानं महापालिका हद्दीतील आकुर्डी येथील 4, निगडी येथील 8 आणि चिंचवड येथील 3 अशा 15 जागा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला हस्तांतरित करण्याची कार्यवाही महापालिका स्तरावर सुरू आहे. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसंच कृषी विभागाच्या जागांचा समावेश राज्यसेवा पूर्व परीक्षेत झालेला नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी पुण्याचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.